हां, आमच्या ज्या इलेक्शन झाल्या वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीच्या, तर राज्य कमिटीचे असणारे अध्यक्ष म्हणून जे निवडून आले ते राजेंद्र पातोडे, आजची जी बैठक झाली त्या बैठकीला उपस्थित होते नागोराव पांचाळ, ॲडव्होकेट अरुण जाधव, जीतरत्न पटाईत, डॉक्टर चित्रा कुरे, त्याच्याचबरोबर सर्वजित बनसोडे, प्रशांत इंगोले, उत्तम वंशू, सारंग थोरात, ज्ञानेश्वर कवटेकर, कृष्णा देशमुख, दीपक डोके आणि आजच्या मीटिंगमध्ये प्राध्यापक सोमनाथ साळुंके यांना महासचिव म्हणून नेमण्यात आलेलं आहे. उरलेली कमिटी ही नंतर निवडल्या जाईल अशी परिस्थिती आहे. आजच एक काही दिवसापूर्वी आलेली जी बातमी आहे की आपण 2017 या वर्षी फक्त साखर इम्पोर्ट केली, म्हणजे रॉ शुगर इम्पोर्ट केली. याच्या अगोदर आपण असणारं साखर ही एक्सपोर्ट करत होतो, सरप्लस होती. परंतु या सरकारचं नियोजन नसल्यामुळे कुठल्याच पद्धतीचं नियोजन नाही, फक्त कमवणं जेवढाच अजेंडा असल्यामुळे रॉ शुगर जी आहे आणि मळी जी आहे ही इथेनॉलकडे वळवल्यामुळे यावर्षी भारताला डबल किमतीमध्ये 10 मिलियन टन साखर आयात करावी लागते अशी परिस्थिती आहे. आज साखरेचा भाव 80 रुपये आहे. येत्या 10-12 दिवसामध्ये तो 100 रुपयावरती जाईल. मोदक आता गोड लागण्याच्या ऐवजी कडू लागायला सुरुवात होतील अशी परिस्थिती आहे. लागोपाठ सण आहेत. नवरात्र आहे, दिवाळी आहे. शासन हे आम्ही धर्माने हिंदू आहोत असं म्हणतात आणि धर्माचं आम्ही संरक्षण करतो असं गाजावाजा करतायत. परंतु धर्म पाळत असताना सण हा सुद्धा एक अविभाज्य भाग आहे. तेव्हा ते सण गोड होण्याच्या ऐवजी हे आता कडू व्हायला लागलेत अशी परिस्थिती आहे. आणि ते एकाच कारणामुळे की रॉ शुगर आणि मळी हे दोन्हीही मोठ्या प्रमाणात इथेनॉलकडे वळवण्यात आलेले आहेत. हे इथल्या शुगर माफियाला माहीत असताना सुद्धा ही शुगर माफिया शांततेने बसले. कारण का त्यांच्या लक्षात आलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात रॉ शुगर आणि इथेनॉल करण्यासाठी गेलं तर भारताला लागणारी साखर ह्याच्यामध्ये
शॉर्टफॉल होणार आहे. महाराष्ट्र हा 30% साखर देशाची प्रोड्यूस करतो. तेव्हा ह्या शुगर माफियाने एकदम साखरेचे भाव वाढवले आणि ते अजून वाढवतील अशी परिस्थिती आहे. जनतेला आमचं एवढंच सांगणं आहे, ही परिस्थिती नियंत्रणाखाली आणायची असेल तर सत्तेमध्ये बसलेले जे पक्ष आहेत आणि जे पक्ष सत्तेमध्ये जाण्याच्या वाटेवरती आहेत अशा पक्षांचे जिल्हा अध्यक्ष, पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरपालिकेमधले निवडून आलेले सदस्य, आमदार खासदार यांच्या घरासमोर धरणं धरल्याशिवाय ये हम करो सो कायदा जो आहे किंवा वृत्ती जी आहे, आम्हालाच कळतं आणि आम्ही जे करू ते तुम्ही मान्यच करा, हे थांबणार नाही. जनतेलाच आंदोलन स्वतःच्या हातामध्ये घ्यावं लागणार. या शुगर माफियामध्ये भारतीय जनता पक्षसुद्धा आहे, RSSसुद्धा आहे, काँग्रेस राष्ट्रवादी आहे. या शुगर माफियामध्ये कोणी नाही तर वंचित बहुजन आघाडी नाही. आणि म्हणून रोखठोक भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतो. हे आंदोलन आणि साखरेचा भाव हा पुन्हा कमी करायचा असेल तर जनतेने हे आंदोलन आपल्या हातामध्ये घेतलं पाहिजे आणि जनतेनेच उतरलं पाहिजे, तरच साखरेतली गोडवा कायम राहील. नाही तर कडूपणा आपल्या सगळ्यांनाच टेस्ट करावं लागेल अशी परिस्थिती आहे. असं म्हणाले का की गोठवलं तर फायदा BJPला होणार नाही म्हणून, वस्तुस्थिती आहे त्यांना फायदा होणारच आहे. तो भगदड मागणारच आहे. म्हणजे शिंदेना पर्याय भाजपच राहणार आहे. दोघांनाही भाजप पर्याय आहे. हल्दवानीची घटना आणि काँग्रेसचं मौन याबाबत काय वाटतं आपल्याला? कशाबद्दल? उत्तराखंडमधली हल्दवानीची घटना आणि काँग्रेसचं मौन याबाबत काय वाटतं? काँग्रेसने माझ्या अंदाजानं महात्मा गांधीचा सल्ला मान्य केला पाहिजे. कारण त्यांना स्वतःला राष्ट्रीय पक्ष म्हणतात, पण राष्ट्रीय पक्ष म्हटल्यानंतर भूमिका ही गोड असते आणि कडवी असते, पण भूमिका ह्या घ्याव्या लागतात. आता जर तुम्हाला भूमिका घेण्याची ताकदच राहिली नसेल तर माझं म्हणणं आहे महात्मा गांधी जिंदाबाद. त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षाचा एवढा अपमान होत असताना त्यांचा कोणताही नेता रस्त्यावर उतरलेला नाही. नवीन नाही, बाबू जगजीवन रामचा सुद्धा अपमान माझ्या अंदाजानं जनता पार्टी असताना झाला होता. संपूर्णानंदच्या पुतळ्याचं त्यांनी असं पटणामध्ये उद्घाटन केलं आणि ते झाल्यानंतर त्या संपूर्णानंद पुतळ्याचं जे आहे ते त्याचा दुधाने अभिषेक करण्यात आला होता. त्याच्यामुळे इथल्या राजकीय पक्ष जे आहेत हे इथे म्हणेन की हा जो सगळा आरक्षित वर्ग आहे त्याला हा धडा आहे
की तुझी काय किंमत आहे तेवढी बघ तू. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी सांगितलं होतं की या सगळ्या आरक्षित वर्गाला की तुझी स्वतःची झोपडी असली पाहिजे. थँक्यू. जनतेने हे आंदोलन केलं पाहिजे. आम्ही असताना त्यांच्याबरोबर राहणार. जनतेने सुरुवात केलं की आम्ही त्यांच्याबरोबर राहणार. बघा हे व्यापक आंदोलन आहे. पंचायत समिती सदस्य आहे, जिल्हा परिषद सदस्य आहे, नगरपालिकेचा सदस्य आहे, महानगरपालिकेचा सदस्य आहे, आमदार आहे, खासदार आहे. या सगळ्यांच्या घरासमोर तुम्हाला निदर्शनं केल्याशिवाय आत्ता गत्यंतर नाही. हे डिक्टेटरचं सरकार आहे आणि डिक्टेटर हा एकाच गोष्टीला घाबरतो. मी नेहमी म्हणतो, तो कुठल्या राजकीय पक्षाला घाबरत नाही, तो कुठल्या नेत्याला घाबरत नाही, पण तो मास ज्याला जनता आपण म्हणतो त्यालाच डिक्टेटर घाबरतो. हे आपल्याला जंतर मंतरच्या आंदोलनावरनं लक्षात आलं असेल. तर सरकारने सामान्य जनतेला प्रत्येक गोष्टीसाठी लाईनीमध्ये उभं करून टाकलेलं आहे, ताकी त्यांच्या या योजनेकडे कुठे त्यांचं लक्ष जाऊ नये. आज प्रत्येक गोष्टीला KYC करा, राशन कार्ड असेल, गॅस असेल, लाडकी बहीण असेल, अर्ध तिकीट असेल, याची विभागणी केलेली असताना आता सर्वसामान्य जनता मग परत या गोष्टीकडे कसं लक्ष देईल? प्रत्येक गोष्टीला लाईनीमध्ये उभा करून टाकलेलं आहे. हो, मान्य आहे ना तुमचं की त्यांनी प्रत्येक गोष्टीला लाईनीमध्ये उभं राहिलेलं आहे. पण इथे असताना आज साखर आहे, उद्या अजून काहीतरी होईल. हे माफियाचं सरकार आहे. जेव्हा माफिया काय प्लॅनिंग करतो काय कोणाला माहिती. त्यांनी प्लॅनिंग करून बाहेर काढलं की आपल्याला कळतं की हा प्लॅनिंग हे त्यांचं झालं. तुमचं म्हणणं बरोबर आहे की त्यांनी सगळ्याच गोष्टीला असताना रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आम्ही असताना घेणारच आहोत म्हणतो. म्हटलं आम्ही जाहीर केले त्याच्यामध्ये. E20 लॉन्च करताना त्यांनी सांगितलं होतं की पेट्रोलचे भाव हे कमी होतील. मात्र इकडे बघितलं तर साखरेचंही निर्यात वाढली, त्याचे भाव वाढवले आणि पेट्रोलचे भाव जसे तसे आहेत. दोन्हीकडून पिळवणी होती नागरिकांची. नागरिक उतरला तर भाव कमी होतील. नागरिक जोपर्यंत उतरत नाही तोपर्यंत भाव कमी होणार नाही. काही आंदोलनं राजकीय पक्षांनी केले की त्याच्यातला असणारा परिणाम होतो. पण मी जसं म्हणालो त्यावेळी डेमोक्रेसी असली पाहिजे. इथं डेमोक्रेसी संपलेली आहे, हुकुमशाही सुरुवात झालेली आहे. आणि हुकुमशाही कोणाला घाबरतो तर जनतेला घाबरतो. जंतर मंतरवरनं दिसलेलं आहे. लोकांनी उतरावं, यांच्या घरासमोर निदर्शनं करावी, तिरंगा घेऊन यांच्या घरासमोर तिरंगा घेऊन यांच्या घरासमोर निदर्शनं करावी. आणि जनतेने ही हिंमत दाखवलीच पाहिजे. तर तरुण वर्ग निदर्शनासाठी पुढे आला. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जाहीर वक्तव्य केलं जातं की तुम्ही जर निदर्शनं करत असाल तर तुमचं कॅरेक्टर खराब होऊन जाईल, भविष्यात तुम्हाला काही मिळणार नाही. एक दडप दिल्लीमध्ये असताना मी तिथे म्हणालो तर पोलीस असं सांगायला लागला की त्याला ठोकायला सुरुवात करा. शेवटी असणारं जे आहेत मालक ही जनता आहे. आणि मालक ही जनता असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था करण्याची जबाबदारी ही जनतेची आहे, पोलिसाची नाही. तेव्हा जनतेने हा कायदा सुव्यवस्था लागू करण्याचं हातात घेतलं, हा त्याचा नैसर्गिक अधिकाराचा त्यांनी वापर केलेला आहे. त्यांनी कुठल्याही कायद्याचं उल्लंघन होत नाही. सत्ताधारी बसलेला जो आहे, पोलीस हा जो आहे, हा जनतेचा नोकर आहे. तेव्हा जनता कायदा हातामध्ये घेते त्यावेळेस ते राज्यच स्वतःच्या ताब्यामध्ये घेते अशी परिस्थिती आहे. एकसारखं धोरण जर आलं, जसं आरक्षणाच्या 50% धोरण आलं, तसं
खुल्या वर्गातल्या 50%ला हेच धोरण लागलं वर्गीकरणाचं, तर भांडणच मिटून जातं. उपवर्गीकरणाचा मुद्दा पुढे करण्याचा शासनाचा काय हेतू आहे? म्हणजे समाजामध्ये भांडणं लावणे किंवा जी मोठ आहे ती म्हणजे आपल्याला असं दिसतंय की SCमध्ये भांडणं काही लागली नाहीत, फक्त मातंग समाज वेगळा पडला आपल्याला दिसतोय. उरलेला जो SC आहे तो म्हणतो वर्गीकरणाला आमचा विरोध आहे. मी ही आत्ताची आलेली भूमिका आहे. आता या विभाजन पडलेल्या मार्गातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला धोरण सरसकट पाहिजे की बा आम्ही असं नुसतं हितं केलेलं नाही, तर 100% जो आहे 50% जे ओपन आहे त्या 50%ला सुद्धा आम्ही असताना वर्गीकरणामध्ये डिवाईड केलेला आहे. त्याच्यामुळे कोणाचाच विरोध राहणार नाही. हा मुद्दा सामाजिकपेक्षा राजकीय केलं जास्त आहे वाटतं आपल्याला. तो सामाजिक आहे आणि राजकीय आहे, दोन्ही आहे. राजकारण समोर ठेवून त्यांनी हा मुद्दा पुढे आणलेला भाजपने. मी म्हणालो राजकीयसुद्धा आहे आणि तो सामाजिक पण आहे. सर, आपण कायद्याच्या अभ्यासात SC मध्ये अवघड वर्गीकरण होऊ शकते का? नाही तर म्हणजे काय? मी मागेही म्हणालो होतो की गवईंनी दिलेला निर्णय पूर्णपणे, गवई आणि चंद्रचूडने दिलेला निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर आहे. वर्गीकरण करायचं की न करायचं हा अधिकार पूर्णपणे पार्लमेंटला आहे. पण सुप्रीम कोर्ट आहे, निर्णय दिला, मान्य करा. आता मान्य करत असताना लोक समोर आले, काही जण म्हणाले आम्ही वर्गीकरणाच्या बाजूने आहोत, काही जण म्हणाले की आम्ही वर्गीकरणाच्या विरोधात आहोत. आता त्याच्यातून मार्ग काढायचा असेल तर 100% वर्गीकरण झालं पाहिजे तुम्हाला. आता मग एक पॉलिसी म्हणून होती ती. जर म्हणतात जी बदर समिती जी नेमलेली बदर समिती जी आहे उपवर्गीय करण्यासाठी अनंत बदर, ती समिती बेकायदेशीर आहे असं म्हणतात. निर्णयच मी ज्यावेळेस म्हणतोय बेकायदेशीर आहे तेव्हा हे फांद्या कुठं घे विचारायला लागलाय तुम्ही. नाही राज्याने जी झाडच बेकायदेशीर म्हटल्यानंतर फांदीसुद्धा बेकायदेशीरच झाली ना. सर, 2 दिवसापूर्वी आपण एक स्टेटमेंट केलं होतं का बा जर धनुष्यबाण गोठवल्या जाईल तर याचा फायदा सर्व भाजपला होईल. बरोबर आहे. उद्धव म्हणाले का की फायदा होणार नाही BJPला म्हणून वाढणार, हे मी आकडे दिले होते. बरोबर आहे. आता किती इन्क्लूड केले जातील तोही आकडा देतो. 40 ते 45 लाख मतदार हा इन्क्लूड केला जाणार आहे. आणि 2,10,000 हे एवढे काढले जाणार आहेत. राज्याची आकडेवारी काय देते? हे राज्याची आकडेवारी देतो, महाराष्ट्राची. तुम्हाला तेलंगणा पाहिजे ते तेलंगणाही देतो. साखरेचे भाव उधारलेत त्यामुळे पुढे शेतकऱ्यांना ऊसाला चांगला भाव मिळेल? अजिबात नाही. भाव फिक्स झाला आहे. तर उपवर्गीकरणासंदर्भात आपली काय निरीक्षण काय? बहुजन आघाडीची त्याबाबतची भूमिका काय? कारण आमचं असं म्हणणं असं आहे की सवर्णामध्ये सुद्धा वर्गीकरण आलं पाहिजे. समाजाच्या एका भागामध्ये धोरण कुठलंही वरपासून खालपर्यंत सारखं असलं पाहिजे. तेव्हा जरांगे पाटलाला माझी असणारं आव्हान आहे
त्याला समजत नाही हे तर मलाही माहिती आहे. काका त्याच्याबरोबर जे बुद्धिमान लोक आहेत ते सुद्धा आता कंटाळलेले आहेत. मराठ्यांना आरक्षण पाहिजे असेल ते त्याला म्हणा 50% वर्गीकरणाचा लढा सुरुवात कर. त्यांनी 50% मध्ये लढा सुरुवात केला. तो जेवढं मागतोय त्याच्यापेक्षा जास्ती त्याला मिळेल. आपण आता म्हणाला म्हणून जरांना काही कळत नाही, पण सरकार त्यांच्यासमोर झुकते असं वाटतंय. झुकते का? तर मराठा समाज हा काही कुटुंब सोडली, काही घराणेशाही सोडली तर त्याची जी काही खाऊन पिऊन सुखीची अवस्था होती ती संपली. एका कुटुंबाचे 4 कुटुंब झाले. ते एका कुटुंबाचे 4 कुटुंब झाल्यानंतर 15 एकर असणारी जमीन ही काही 4 पट वाढली नाही ना, ती 4 पट कमी झाली. त्याच्यामुळे समृद्धी जी होती ती कमी झाली. आणि त्याच्यामुळे सगळ्यात सोपा मार्ग इथल्या राजकीयांना आरक्षण मागा म्हणजे तुझे प्रश्न सुटतील. हा वर्गीकरणाचा लढा जरांगेने सुरुवात करावा. त्यांना फायदाच फायदा आहे. परंतु SC-मध्ये उपवर्गीकरणाचे जे लढे सुरू आहेत, इकडे आपण समाजाचे सुरू आहे, बाकी ज्यांचे बौद्ध समाजाचे नाही, माझ्याकडे जी माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतो. मातंग समाज हा ह्या प्रश्नावरती एकटा पडला आहे. वाल्मिकी असेल, होलार आहे, चर्मकार आहे, यांच्या समाजाच्या बैठका होऊन आमचा वर्गीकरणाला विरोध आहे ही त्यांची भूमिका आहे. मातंग समाजाची भूमिका ही आहे की वर्गीकरण झालं पाहिजे. त्याच्यामध्ये हा सगळा प्रश्न अडकलेला आहे. जेव्हा आम्ही म्हणतो की हा प्रश्नाचा तोडगाच काढायचा असेल तर आरक्षण हे 50% आहे. उरलेलं 50% जनरल आहे. त्या जनरलमध्ये सुद्धा हा वर्गीकरणाच्या माध्यमातून न्याय मिळतो. म्हणजे जरांगे दोन्ही बाजूने तबले वाजवायला मोकळा झाला. OBCच्या बाजूने सुद्धा आणि जनरल ह्याच्यामध्ये सुद्धा. बोट मगाशी म्हटलं त्याला समजलं तो इथला हिरो. 50% उर्वरित 50%मध्ये सुद्धा वर्गीकरण झालं. उरलेल्या 50% एखादं धोरण अर्धवट नाही ना तुम्ही लागू करू शकत. आता जसं मी म्हणालो की SC-मध्येच ट्रायबल तर विरोधातच आहे पूर्णपणे वर्गीकरणाच्या. SC-मध्येच उघड भांडणं तुम्हाला दिसायला लागली. मातंगांचे मोर्चे निघतात, ते म्हणतात वर्गीकरण झालं पाहिजे. होलारांचे निघाले ते म्हणतात विरोध. वाल्मिकीचे निघाले की ते म्हणतात विरोध. चर्मकाराचे मिळाले ते म्हणतात विरोध.